भाजप नेते किरीट सोमय्या 4 वाजता दादर इथे हनुमान मंदिराचं दर्शन घेतील अशी माहिती मिळतेय। या हनुमान मंदिराला नोटीस बजावली गेलेली आहे। रेल्वेची ती जागा आहे आणि ती मोकळी करावी अशी नोटीस या हनुमान मंदिराला बजावली गेली आहे। या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक झालाय। आदित्य ठाकरे देखील या हनुमान मंदिरामध्ये जाणार आहेत, तर उद्धव ठाकरेंनी देखील या मुद्द्यावरून विद्यमान सरकारवरती निशाणा साधलाय। आता भाजपचे नेते किरीट सोमय्या 4 वाजता हनुमान मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतील अशी माहिती मिळतेय। दादरचं हे हनुमान मंदिर वर्षानुवर्ष तिथे आहे। अनेक लोकांच्या आठवणी, अनेक लोकांच्या भावना या मंदिराशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि या मंदिराला नोटीस आलेली आहे। प्रशांत बढे आपल्याला अधिक अपडेट देतील। प्रशांत, या हनुमान मंदिराच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण तापताना दिसते। आता त्यात किरीट सोमय्या तिथे जाणार आहेत, काय अपडेट्स आहेत? या संदर्भात साधारणतः 4 वाजताच्या दरम्यान किरीट सोमय्या हे या मंदिरात जातील, तिथे दर्शन घेतील आणि या प्रकरणी त्यांनी कालपासून जो काही पाठपुरावा रेल्वे प्रशासनाशी केलेला आहे त्याबाबतचे देखील काही कागदपत्र ते सादर करणार आहेत। खरं तर 5:30 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची त्या ठिकाणी आरती होणार आहे, महाआरती होणार आहे आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, नेते मंडळी, आदित्य ठाकरे हे या संदर्भात पुढील भूमिका स्पष्ट करतील। मात्र तत्पूर्वी आता भाजपने देखील या संदर्भात जो काही पाठपुरावा केलेला आहे, मंदिर वाचवण्यासाठीचा पाठपुरावा केलेला आहे, त्यासाठी किरीट सोमय्या त्या ठिकाणी जाऊन त्या मंदिराचं दर्शन घेतील आणि तिथे आपली पुढील भूमिका स्पष्ट करतील। मात्र हे मंदिर आम्ही वाचवणार आहोत अशी स्पष्ट भूमिका जी आहे ती किरीट सोमय्या यांनी माध्यमांसमोर जी आहे ती व्यक्त केलेली आहे। निश्चित। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आदित्य ठाकरे आज 5:30 वाजता हनुमान मंदिरामध्ये आरती करतील अशी माहिती मिळते। तर किरीट सोमय्या 4 वाजता हनुमान मंदिरात दर्शन घेणार आहेत। या मंदिराविरोधात जो कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय तो थांबावा यासाठी भाजपच्या वतीनं काय प्रयत्न सुरू आहेत याची माहिती ते देणार आहेत। दर्शन देखील घेतील अशी माहिती मिळते। त्यामुळे आज या परिसरात नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे देखील लक्ष असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।